देशातल्या प्रत्येक गरजूला जोपर्यंत पक्कं घर मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही या संकल्पाचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार. पंतप्रधानांच्या हस्ते आज बिहारमध्ये 13,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. पश्चिम बंगालमध्येही करणार अनेक प्रकल्पांचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षावर तोडगा काढण्याबद्दल चर्चेत भर. ऑनलाईन गेमिंग विषयक विधेयकातून भारताला गेमिंग नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते. पंतप्रधान. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रशिया दौऱ्यात घेतली राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांची भेट. अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. राज्यासह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लैंगिक समानता मैलाचा दगड ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा सणानिमित्त राज्याच्या ग्रामीण भागात बाजारपेठांमध्ये उत्साह. आजच्या दिवशी साजरा होतोय मातृदिन. मुंबईत झालेल्या 18व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकाची कमाई. आणि कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतीय चमूला सुवर्णपदक तर कनिष्ठ गटात अभिनव शॉला सुवर्णपदक. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता